नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एक कविता बघणार आहोत, जी कविता थोडी रसपूर्ण आहे आणि ज्यामध्ये एक वेगळा भाव आहे, जो विषय तुम्हा आपल्या सर्वांचाच आवडता आणि जवळचा, अर्थात बासी मर्ढेकर यांची दवांता आलीस भल्या पहाटी ही आपण रचना बघणार आहोत। खरं तर दवांता आलीस भल्या पहाटी या एका शीर्षकातनं कवी बासी मर्ढेकर यांनी नेमकं काय सुचवायचं असेल, काय सांगू पाहतात कवी बासी मर्ढेकर यातनं, तर एक प्रकारे एक अशी प्रेयसी जी प्रेयसी पहाटे येते आणि पहाटेच्या शुक्र तोऱ्यामध्ये शुक्राचं एक चांदणं आभाळात आकाशात पसरलेलं आहे, तेजाळलेलं आहे आणि हे असं तेजाळलेलं आकाश घेऊन ती कवयित्री त्यांच्या स्वप्नामध्ये येते। परंतु हे जे प्रेम आहे, ही जी दृष्टीभेट आहे, ही दृष्टीभेट खरं तर स्वप्नवते की ती प्रत्यक्षात येते, अर्थात ते प्रत्यक्ष चित्र आहे की ते खरे स्वप्न आहे, याचा भास याचा उलगडा कवींना अर्थात शेवटी होतो। आणि या एका गुंत्यामध्ये कवी बासी मर्ढेकर अडकून पडलेत। नेमकं ती प्रेयसी कशासाठी आली, बरं ती आली नेमकं ती का, म्हणजे गतकाळातले त्यांचे संबंध जे होते त्या प्रियकराचे किंवा त्या प्रेयसीचे, ही प्रेयसी सगळं विसरून गेली आहे आणि या सगळ्यानंतर जी व्याकुळता एका कवी मनाची होते, जे हृदय पिळवटून टाकणारं किंबहुना आपण जे म्हणू शकतो प्रेमाचा भंग पावणारी अशी एक गोष्ट, छोटी गोष्ट या कवितेच्या माध्यमातून कवी बासी मर्ढेकर यांनी उत्तमपणे सुंदररित्या त्यांनी प्रकट केली आहे। नेमकं काय सांगू पाहतायत बासी मर्ढेकर या प्रेम कवितेच्या माध्यमातून पाहूयात। प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणींचे भावरम्य वर्णन। खरं तर एक अशी आठवण, एक असं स्मरण, एक असा आठव आपण ज्याला सय म्हणतो, तर ही सय अगदी प्रेमाची आहे, प्रेमाच्या धाग्यांची आहे आणि हे प्रेम संबंध अगदी गतकाळाचे आहेत। परंतु हे गतकाळाचे प्रेम संबंध आज अचानक ही प्रेयसी कशी काय विसरली, या एका प्रश्नाने ते कवी किंबहुना तो एक प्रियकर हवालदिल झालेला आहे। आणि तेव्हा त्या आठवणींचे भावरम्य वर्णन या कवितेच्या माध्यमातून कवी बासी मर्ढेकर या ठिकाणी करू पाहतोय। पहाटेच्या संध्याकाळी कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली आहे। ही नेमकी दृष्टीभेट मगाशी म्हटल्याप्रमाणे किती स्वप्नवते किती प्रत्यक्षामधली आहे, याचा मात्र उलगडा कवीला तितकं होत नाहीये, किंबहुना तो झाला तरी पण तो बऱ्याच उशिराने होतोय। आणि या सगळ्यानंतर जी व्याकुळता आहे किंबहुना कवी मनाची जी घालमेल आहे, ती त्यांनी एक हृदय शब्दामध्ये त्यांनी त्यांच्या मनोगतातनं, त्यांनी त्यांच्या शब्दातनं एक मार्मिकपणे सुबकपणे त्यांनी मांडलेली आहे। तिच्या चालण्यातलं सौंदर्य असेल, चंचल नजर असेल, यामुळे कवीची वृत्ती उल्हासित होते। म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी प्रेयसी त्यांच्या स्वप्नामध्ये आली, जेव्हा ती येते तेव्हा तिचं जे चालणं आहे, ती कशा त्या तोऱ्यामध्ये येते, शुक्राच्या तोऱ्यात, म्हणजे एका बाजूला आभाळ हे पूर्णतः शुक्रांच्या चांदण्याने, शुक्राच्या प्रकाशाने तेजाळून गेलेलं आहे, एका बाजूला ती एका अभ्र प्रकाशामध्ये, जो प्रकाश पूर्ण काय म्हणतात ते धुसर आहे, अंधुक असं वातावरण आहे आकाशामध्ये, आणि त्या प्रकाशातनं तेव्हा ती येते, तो जो एक काय म्हणू शकतो तो भाव आहे किंबहुना ती जी स्थिती आहे, ती स्थिती कुठेतरी प्रेमाच्या संबंधित, प्रेमाला आकर्षित करणारी किंबहुना ते कवीचं मन आकर्षित करणारी अशी ती स्थिती आहे। आणि या स्थितीमध्ये ती येते, मात्र ती ओळखत नाही आणि या न ओळखण्यानेच त्याची व्याकुळता इथे वाढते। अर्थात कवी बासी मर्ढेकरांनी ते उत्तमपणे सुंदरपणे या कवितेच्या माध्यमातून चितारलेलं आहे। यानंतर व्याकुळता, जे आत्ता मी म्हटलं की व्याकुळता नेमकी कोणाची आहे, कशी आहे आणि कशासाठी आहे, तर ही प्रेमाची व्याकुळता आहे। ज्याप्रमाणे आपल्याला वाटते की प्रेयसी सोबत असतानाचा आपलं काय म्हणू शकतो जी स्थिती असते, जो भाव असतो, ज्या भावना असतात, त्या फार रंजक असतात, त्या अनोख्या असतात, वेगळ्या असतात। परंतु जेव्हा ती प्रेयसी निघून जाते आणि त्यामध्ये गोंधळ हा आहे, म्हणजे कवीचा किंबहुना त्या प्रियकराचा कलह, एक काय म्हणू शकतो आपण द्वंद्व हा आहे, गोंधळ हा आहे की नेमकं ती प्रेयसी स्वप्नातली आहे की ती प्रत्यक्षामधली आहे, हे मात्र ते कवीला उलगडत नाही। आणि नंतर मात्र जेव्हा जशी कविता पुढे जाते तसं समजतं की ती एक तेवढ्या काळापुरती ती प्रेयसी आली होती आणि अचानकपणे ती निघून गेली। एक प्रकारे आपण डिसअपेअरिंग जे बोलतो, अदृश्य झाली, ते अदृश्य होणं म्हणजे या प्रेयसीच्या माध्यमातून समजतं। यानंतर प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे, परस्पर विरोधी दोघांचे, म्हणजे आपण जे प्रेमाचा पाश काही म्हणतो किंवा प्रेमाचे धागे, प्रेमाची शृंखला,
ही प्रेमाची शृंखला कुठेतरी संपली तर नाही आहे ना, किंबहुना हा प्रेमाचा धागा कुठेतरी तुटला तर नाही आहे ना, अशी एक आस्था, अशी एक काळजी, एक चिंता कवी त्याच्या शब्दातनं, त्यांच्या त्या घटनेतनं किंबहुना त्यांच्या भावनातनं, विचारातनं ते व्यक्त करू पाहत आहेत. आणि अशा प्रकारे ही भल्या पहाटी आलेली ही नेमकी प्रेयसी कोण आणि ती कशासाठी आली बरं, आणि तिची व्याकुळता मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच गोष्टींचा उलगडा या कवितेच्या माध्यमातून कवी भासे मांडेकरांनी उत्तमपणे केलेला आहे. आपण कवीचं म्हणजे कवितेचं नेमकं भावार्थ काय तो आपण थोडक्यात जाणून घेऊयात आणि मग लगेच आपण पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे आपण वळूया. दवांत आलीच भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यांत एकदा. म्हणजे असं एक भल्या पहाटी तू आलेलीस, आता पहाट उजळलेली आहे पूर्णपणे आणि जणू शुक्राचं चांदणं त्या आभाळामध्ये, त्या अवकाशामध्ये पूर्णपणे पसरलेलं आहे आणि हे अवकाशच जणू पूर्ण शुक्राच्याच तोऱ्यांनी म्हणजे त्या चांदण्यांनी पूर्ण ते धावून गेलेलं आहे. अशा वेळी तू आलीस आणि त्यावेळची तुझी आणि माझी ही भेट आहे, दृष्टी भेट आहे ही खरं तर. जवळून गेलीच पेरी त्या पुल्या, तरल पावलांमधील शोभा. याचा अर्थ असा की तू आलीस मात्र तू येऊन मात्र जवळून गेलीस आणि माझ्या तुझ्या पावलांमधले जे शोभा आहे, तरल पावलांमधील शोभा म्हणजे काय तर एक प्रकारे तुझी कोमलता जी आहे, जो एक तुझा नाजूकपणा आहे, जे तुझ्यातलं मार्दव आहे, ह्या सगळ्याच गोष्टी तू जाताना मात्र पेरून गेली आहेस, रुजवून गेली आहेस कुठेतरी. अडलीस आणि का पुढे जराशी हसलीस मागे, वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. म्हणजेच काय तर तू पुढे गेलीस जरा, म्हणजे मगाशी ती आली, जवळून त्यांची गेली आणि तिच्यातल्या ज्या पाऊल खूण आहे, ज्या रमल खूण आहेत तिच्यातल्या ज्या प्रेमाच्या, त्या कुठेतरी ते पेरल्या, शोभा, नाजूकपणा तिचा किंवा तिची कोमलता ही तिने पेरली आणि पटकन ती पुढे गेली. बरं, पुढे गेली ती गेली आणि पुढे थबकली. अडलीस म्हणजे थांबलीस तू, थबकलीस तू तिथे. पुढे जराशी हसलीस आणि पुढे जाऊन तू तुझ्याच गालातल्या गालात तू एक स्मित दिलंय, तू तुझं हसणं दाखवलंयस. मागे वळून पाहणे विसरलीस का. आता मात्र कवीला थोडी ती शंका वाटते, थोडी आस्था वाटते की तू मगाशी माझ्या जवळून गेलीस, पुढे जाऊन जराशी थबकलीस, थोडी हसलीस सुद्धा, पण मात्र मागे का तू पाहिलंस का नाही माझ्याकडे. इथे मात्र कवीला शंका येते आणि तेव्हा मात्र त्याचं मन व्याकुळ होतं. तेव्हा ते असं म्हणतात की वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. आपल्यातले जे ऋणानुबंध होते, जे प्रेमबंध होते, जो प्रेमाचे जे काय म्हणतात पाश होते, धागे होते, ते प्रेमाचे धागे तू विसरलीस का, ते संबंध विसरलीस का, असे कवी भासे मांडेकर या ठिकाणी प्रश्न करतात त्या प्रेयसीला की खरंच आपण जे क्षण अनुभवले ते कुठे गेले क्षण सगळे. ते गतकाळातले क्षण तू पूर्णपणे विसरून गेली आहेस, त्याचं तुला विस्मरण झालेलं आहे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. लक्ष्य कुठे, लक्ष्य म्हणजे नजर, तुझी नजर नेमकी कुठे आणि तुझा पिपासा कुठे. पिपासा म्हणजे काय, प्रेमाची तहान. ही प्रेमाची तहान तुझी थांबली तर नाही आहे ना, संपली तर नाही आहे ना, तुझा कंठ आता पूर्ण शमला तर नाही आहे ना प्रेमाच्या तहाने. म्हणजेच काय तर एक प्रकारे तुझ्यातलं जे एक आकर्षण होतं माझ्याविषयीचं, किंबहुना जी प्रेमाची काय म्हणतात उत्कंठा होती, जे औत्सुक्य होतं, जो उत्साह होता, तो कुठे थांबलाय, कुठे संपलाय. त्यामुळे हा पिपासा, ही तहान आता कुठेतरी संपली तर नाही आहे ना. सुंदरतेचा कसा इशारा. त्यामुळे तुझ्यातली ही सुंदरता जी होती, जो इशारा होता, जी खूण होती, ती कुठेतरी आता संपली आहे अशी मला शंका येऊ लागली आहे. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. म्हणजेच काय, तुझे डोळे हे अगदी डाळिंबासारखे आहेत. म्हणजे आपण म्हणतो की डाळिंब अगदी असं एकदम टपोरं असतं, दिसायला छान असतं आणि अगदी पूर्ण ट्रान्सपरंट आणि आपण जे रसपूर्ण असं म्हणतो, त्याप्रमाणे तुझे डोळे ही तुझी वेगळी नजाकत होती, तुझं सौंदर्य होतं. आणि डोळ्यांमधल्या डाळिंबाचा दोन बुबुळ्यांचा कसा आता पारा धरू मी, ह्याचं मला काही कळत नाही. कशा प्रकारे ते आता तुला दाखवू सगळं ते सौंदर्य तुझं. पुढे मात्र ते असं म्हणतात, अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग. अनोळख्याने ओळख कैशी. जर तू मला ओळखतच नाहीयेस, जर तू माझ्याशी हसत नाहीयेस, माझ्याशी बोलत नाहीयेस, माझ्याशी कोणतं हितगुज करत नाहीयेस, तर मी तुला ओळख पटवू कशी माझी. त्यामुळे कवी भासे मांडेकर या ठिकाणी सांगतो की व्याकुळ जे प्रियकराचं जे व्याकुळ मन आहे
ते इथे पुढे स्पष्ट होतं की जर मी अनोळखी तुला वाटतोय तर माझी ओळख मी तुला कशा प्रकारे पटवून सांगू. गतजन्मीची त्यावेळी सांग. गतजन्मी जो काळ लोटलाय, जो जन्म म्हणजे एक जन्म एक मागे पडलाय, त्या गतजन्मीची ओळख त्याचा परिचय तुला मी कसा करून देऊ आता हे तू मला सांग. कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली ना. त्यामुळे जर खरंच जर आता त्याच आठवणी, ते स्मरण किंबहुना ते क्षण, जे प्रेमाचे क्षण, जे औत्सुक्याचे क्षण, जे आनंदाचे क्षण, जे उल्हासाचे सगळे ते दिवस होते, ते आता खरोखर कुठेतरी बुजलेत का, भिजलेत का, असे त्यांना शंका येऊ लागले. त्यामुळे तर पूर्णपणेच त्यांचं मन त्या भावनेने व्याकुळ झालेलं आता. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तुझ्या तळहातावरच्या ज्या रेषा आहेत त्यांनी तुझ्या आयुष्याचं, तुझ्या भविष्याचं मी भाकीत काय करणार. मुळात तुला माझी ओळख नाहीये, तू मला जर ओळखत नाहीयेस, तुला मी कोण आहे हे तुला आता आठवत नाहीये, तू पूर्ण त्याचं विस्मरण तुला झालेलं आहे, तर मात्र आता त्या नाजूक रेषांचा उपयोग तरी काय तुझ्या तळहातावरच्या, आणि त्यांचं भविष्य तरी मी काय सांगू तुला. म्हणून ते आता कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवर यण शुभ्र चांदण्या कुणी गोंधाव्या. तुझ्या नखांवरच्या शुभ्र चांदण्या, जे जे काय म्हणतात आपण जे प्रेम, जे शुभ गोष्टी असतात प्रेमातल्या, त्या आता कोणी येतं सांगाव्यात. कारण राहिलंच नाही आहे काही, सगळं संपुष्टात आलं आहे, तर मी काय आणखी नवं कोणतं चांदणं तुझ्या हातांमध्ये गोंधू आता मी. त्यामुळे आता जे होतं ते सगळं संपुष्टामध्ये येऊन गेलेलं आहे आता. शेवटी मात्र कवी पुन्हा एकच खंत व्यक्त करतात की दवांत आलीस भल्या पायी अभ्रांच्या शोभेत एकदा. अभ्र म्हणजे ढग, ओके, अभ्र म्हणजे मेघ, ढग, जलद आपण ज्याला बोलतो. त्यामुळे तू भल्या पहाटी येऊन गेलीस, उत्तर रात्रीच्या काळामध्ये तू येऊन गेलीस खरी, आणि अभ्रांच्या शोभेत आलीस, चंचलपणे आलीस, सौंदर्यामध्ये आलीस, तरी मात्र जवळून गेलीस पेरीत अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा. आणि त्या तुझ्या पावलांमधनं, त्या पावलांद्वारे मात्र आपला जो आधीचा जो काही गंध होता प्रेमामधला, जो मंद होता, जो सुवासिक होता, ज्याला अत्तराचं काय म्हणतात, अत्तराची वेगवेगळी शिंपण त्याला केली होती, अशा प्रकारचं जे प्रेम होतं ते प्रेमाचा फक्त आता सुवास, तेवढा गंध फक्त तू आता फक्त ठेवून गेलीस, बाकीचं मात्र सगळं विसरलीस. त्यामुळे आत्ता मात्र त्या सगळ्या गोष्टींचा किंवा त्या क्षणांचा, त्या दिवसांचा आता काही उपयोग नाही राहिला, कारण तुला माझं विस्मरण झालेलं आहे. त्यामुळे माझी ओळख तुला मी नव्याने पटवून नाही देऊ शकत. आता मात्र तू मला पूर्णपणे विसरून गेलीस, आणि त्याचं विस्मरण किंवा त्या विस्मरणाची व्याकुळता कवी बासी मेढेकर या कवितेच्या माध्यमातून एक आर्त शब्दांमध्ये किंवा एक ओजस्वी शब्दांमध्ये त्यांनी प्रकट केली आहे. त्यामुळे आपण म्हणतो की भावरम्यता, आठवणींची भावरम्यता, आठवणींची भावरम्यता ही जी असते ही फक्त तितक्या काळापुरतं असते. परंतु जेव्हा कवितेतली प्रियसी आपण जी म्हणतो की ती एकतर स्वप्नवते किंबहुना ते प्रत्यक्षात येते, हा जो द्वंद्व आहे, हा द्वंद्व त्यांनी उत्तम प्रकारे मांडलेला आहे. आणि शेवटी मात्र कवितेच्या शेवटी आपल्याला फक्त एकच समजून येतं, काय म्हणतात, दिसून येतं, ते म्हणजे तो गंध, प्रेमाचा गंध, सुवास फक्त तेवढा फक्त त्यांनी तिच्या पावलामधनं तिने ठेवून गेलाय, बाकी मात्र तिचा देह हा ती तिच्यासह घेऊन गेली. त्यामुळे एक प्रकारे कवीच्या मनातली व्याकुळता ही या ठिकाणी कायम राहिलेली आहे. आणि आपण जे म्हणतो की प्रेमाच्या भावनांचे धागे, हे त्यांची जी मनस्थिती आहे ती हळवेपणाने त्यांनी नाजूक शब्दांमध्ये, त्यांनी कोमलपणाने त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे दवांत आलीस भल्या पहाटी हा जो काही आशय होता, ही कविता खरं तर एक आशय संपन्न आहे. कारण प्रेम असतं, परंतु बासे मेढेकरांनी हे जे प्रेम दाखवलेलं आहे हे इतकं गहिरं आहे की प्रियकराला मात्र तिची आठवण आहे, मात्र प्रेयसी ही संपूर्णतः ती त्याला विसरलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे प्रेमाची संवेदनशीलता काय आहे ही उत्तमपणे या कवितेमध्ये कवी बासे मेढेकर यांनी टिपली आहे. आपण त्यांच्या प्रश्नाकडे वळूयात. कवितेचा अर्थ तर आपण बघितलाच आहे, प्रश्न कुठले कुठले महत्त्वाचे आहेत याकडे आपण बघूयात आता. काव्य सौंदर्य हा जो एक भाग आहे ह्याचा प्रश्न महत्त्वाचा, त्यापैकी 2 प्रश्न मी या ठिकाणी घेतलेत जे महत्त्वाचे आहेत. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा, या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आता कोणत्याही कवितेमध्ये जेव्हा आपण बघतो, काव्य सौंदर्य असेल, भावसौंदर्य असेल, जी कविता म्हणजे आपण जो भावार्थ बघतो कवितेचा,
त्या भावार्थाचा अर्थ जो काही म्हणजे एक क्षुल्लकशा काही गोष्टी असतात महत्त्वाच्या, त्या जरी तुम्ही तुमच्या उत्तरात मांडल्यात तरीही तुम्हाला तितके गुण मिळणार, आवश्यक ते गुण नक्कीच मिळणार. आता इथे जो काव्यपंक्तीचा अर्थ आहे तो असा आहे की कवी बासी मेर्डेकर यांनी दवांत आलीच भल्या पहाटी या कवितेमध्ये म्हणजे त्या प्रेयसीचं एक दृष्टीभेट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली, साकारलेली आहे. परंतु शुक्राच्या तोऱ्यात किंबहुना पहाटे अवतरलेली ही प्रेयसी ही नेमकी स्वप्नवते का ती प्रत्यक्षामधली आहे याचा मात्र त्यांनी द्वंद्व दाखवलेला आहे. आणि एक प्रकारे जेव्हा ती प्रेयसी निघून जाते तेव्हाची होणारी ती व्याकुळता आहे ती कायम राहते. आणि या सगळ्यानंतर कवीची भावना काय आहे ती त्यांनी एक गहिऱ्या शब्दांमध्ये त्यांच्या शब्दकळेतनं त्यांनी योग्यपणे सुयोग्यपणे मांडलेली आहे. तेव्हा ते असं म्हणतात की डोळ्यांमधल्या डाळिंबाचं सांग धरावा कैसा पारा. एक प्रकारे जेव्हा ती प्रेयसी त्यांच्या आयुष्यात आली किंवा त्याच्या स्वप्नात आली तेव्हा मात्र ती येऊन शुक्राच्या तोऱ्यामध्ये आली. शुक्राच्या तोऱ्यात येऊन मात्र ती त्याच्या ज्या काही पेरीत आपुल्या खुणा मात्र तिने पेरल्या, मात्र ती सहज पुढे गेली आणि त्यानंतर तिने मागे वळून अजिबात पाहिलं नाही. आणि तेव्हा ते असं प्रश्न करतात की तू मला विसरलीस का, तुला माझ्या म्हणजे ज्या सगळ्या प्रेमधाग्यांचं प्रेमबंधाचं आठवणींचं तुला कुठे विस्मरण तर झालं नाही आहे ना, असे प्रश्न ते करतात. आणि प्रश्न तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये मांडू शकता की कवींना पडणारे प्रश्न हे इतके गहिरे आहेत, इतके संवेदनशील आहेत की तेव्हा ते असं विचारतात ते प्रेयसीला की खरंच तुला या सगळ्या गोष्टींचं विस्मरण झालं आहे का, आपले प्रेमाचे जे पाश होते, जे धागे होते ते कुठेतरी तू विस्मरणात तू गेलेत का धागे, याचं तू आठव, हे सगळे धागे तू स्मर, अशी विनवणी सुद्धा ते एके ठिकाणी करतायत. मात्र पुढे ते असं म्हणतायत की लक्ष तुझी नजर नेमकी कुठे ही मला माहीत नाही आणि म्हणून लक्ष कुठे कुठे पिपासा, तुझ्या प्रेमाची तहान ही कुठेतरी आता खुंटली आहे का, थांबली आहे का, तुझ्यातलं प्रेम माझ्याविषयीचं आकर्षण हे कुठेतरी संपलंय का, अशी भावना ही व्यक्त करताना कवी म्हणतात की डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. ज्याप्रमाणे डाळिंब हे अगदी टपोरं असतं, लालबुंद असतं, त्याप्रमाणे तुझे डोळे हे सुद्धा तितकेच आकर्षक आहे, तितकेच सौंदर्यपूर्ण आहेत. आणि या सगळ्या तुझ्या डोळ्यांचं जी काही नजर आहे ती कशी आता मी पकडू, तिला कसं कैद करू हे मला मात्र आता समजत नाहीये, उमजत नाहीये. आणि तेव्हाची झालेली घालमेल त्यांनी अशाप्रमाणे व्यक्त केली की डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. एक प्रकारे डोळ्यांच्या बुबुळांना त्यांनी डाळिंबाची उपमा दिली गेलेली आहे. म्हणजे त्यांनी जे प्रतीक वापरले डाळिंबाचं डोळ्यांना हे इतकं सखोल आहे, इतकं बोलकं आहे, इतके संवेदनशील आहे की एक प्रकारे त्यांना समजत नाहीये की मी कशा प्रकारे आता तुला सगळे त्या आठवणींचं स्मरण करून देऊ. पुढचा जो प्रश्न आहे यातला, जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावलांमधला गंधा एवढींतील भावसौंदर्य उलगडा. अगदी आता जे म्हटलं तेच पुन्हा तुम्हाला यातलं मांडायचं आहे की कवी बासी मेर्डेकर यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये आलेली प्रेयसी ती स्वप्नवत होती कधी प्रत्यक्षातली होती याचा त्यांना उलगडा होत नाहीये. मात्र प्रेयसी भल्या पहाटे अवतरलेली आहे, शुक्राच्या तोऱ्यात ती तिच्या चंचल अशा अवस्थेमध्ये ती आलेली आहे, सौंदर्यपूर्ण आहे ती. मात्र तिला गतकाळातल्या ज्या आठवणी होत्या, जे क्षण होते, जे दिवस होते, जे प्रेमबंध होता तो प्रेमबंध मात्र ती पूर्णपणे विसरून गेलेली आहे. आणि अशा या सगळ्या गर्तेमध्ये किंबहुना त्या सगळ्या काय म्हणतात आवाक्यामध्ये ती पूर्णपणे आता एक बंदिस्त आहे. आणि ज्या आठवणी होत्या, ज्या भावना होत्या त्या कुठेतरी मागे पडल्यात. आणि तेव्हा ते असं म्हणतात की तू माझ्याजवळून मात्र गेली आहेस, त्या ज्या तुझ्यातल्या ज्या रमलखुणा होत्या, ज्या पाऊलखुणा होत्या त्या मात्र तू पूर्णपणे रुजवलेल्या आहेत, पेरल्या आहेस, मात्र तू पुढे जाताना मागे वळून मात्र अजिबातच नाही पाहिलंस. आणि ही खंत त्यांना वाटते, हे दुःख त्यांना वाटतं. आणि तेव्हा मात्र ते असं म्हणतात की जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तू माझ्या जवळून मात्र जातेस, तो गंध मात्र तू ठेवून गेलीस, मात्र त्यातली जी ओल आहे किंवा जे आठवणींचा जो ओलावा आहे, आठवणींचा जो खजिना आहे, जो खरंच विस्मरणात जायला नको होता मात्र तो विस्मरणात गेलेला आहे आता, तो मात्र कुठेतरी आता मागे पडला आहे. त्यामुळे आता तुझं असणं हे माझ्यासाठी आता काहीच नाही आहे. आणि एक प्रकारे तळहातावरच्या तुझ्या ज्या रेषा आहेत किंबहुना नखांवरचं जे शुक्रांचं जे काही खूण आहेत त्यामध्ये मी आता काय गोंधू आता, आणि तुझ्या तळहातावरच्या रेषांचा भाकीत मी आता काय करू, असे प्रश्न कवी स्वतःच्या मनाला विचारतायत. आणि एक प्रकारे
प्रेयसीची जी व्याकुळता आहे ही कायम त्यांच्या शेवटपर्यंत म्हणजे कवितेच्या अखेरीसपर्यंत ही व्याकुळता कायम राहते आणि हळवं मन एक मनाची कातरता घेऊन कवी मात्र त्याच आशयाने पुढे पुढे जात राहतात आणि म्हणूनच या ठिकाणी फक्त प्रेमाचा गंध उरतोय, देह मात्र सोबत तिच्या आहे, अशा प्रकारची एक हळवेपण त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी ठासून भरवलेलं आहे. त्यामुळे दवांतालीचा भल्या पहाटी बासे मडेकरांची ही जी रचना आहे ही रचना प्रत्येक वाचकाच्या मनाला भिडते, कारण या कवितेमध्ये असणारी जी संवेदनशीलता आहे आणि संवेदनशीलतेसोबतच त्यांनी जी जी प्रतीकं वापरली आहेत किंबहुना जी भाषा आहे कवितेची ती इतकी भावपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे की ते प्रेम जरी ते काय बोलतात एकांगी असलं, वन साइडेड असलं तरीसुद्धा त्यामध्ये एक गहिरा अर्थ आहे, त्यामध्ये सखोल अर्थ आहे आणि असं एक गर्भित अर्थ असणारं हे जे प्रेम आहे हे प्रत्येक वाचकाच्या म्हणजे एक हृदयाला काळजाला जाऊन भिडतं, काळजाला हात घालतं आणि म्हणूनच एक भावविभोरता या कवितेच्या माध्यमातून सकसपणे प्रकट होते. अशा प्रकारे हे महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत. कवितेच्या अर्थासहित त्याचं रसग्रहण जरी परीक्षेत विचारलं तरी आत्ता जो मी अर्थ सांगितला किंबहुना उत्तरातले जे महत्त्वाचे जे काही गोष्टी सांगितल्या त्या जरी तुमच्या रसग्रहणामध्ये जरी तुम्ही समाविष्ट केल्यात तरीसुद्धा तुम्हाला पूर्णपणे मार्क मिळू शकतात, कारण कवितेची प्रस्तावना आणि कवितेचं जे काय बोलतात मार्मिक अर्थ आहे, गर्भित अर्थ आहे, गोषवारा जो आहे सारांशात्मक तो जरी मांडलात तरीसुद्धा योग्य प्रकारे तुमचं उत्तर जाऊ शकतं. अशा प्रकारे याही उत्तरांचा तुम्ही सराव करू शकता. वळूयात आपण पुढच्या भागाकडे.